समाजाचं परिवर्तन, समाजाचा विकास डोळ्यासमोर ठेवून जर नेते येणार असले तर ती एकदम चांगली गोष्ट, पण समाजाचं स्वतःचं नाही. स्वतःचा डोळ्यासमोर ठेवणारा शक्यतो माझ्यापाशी टिकन का नाही हे सुद्धा आहे. कारण समाजाचा विचार डोळ्यासमोर ठेवून समाज आपण आपला मोठा झाला पाहिजे, गरीब लोक मोठे झाले पाहिजे, हे विचार ठेवून नेते जरी आले तरी तिथं शिटाला आणि फिटाला किंमत देण्यापेक्षा सगळ्यांनी एकमेकाला मतं देऊन मोठं करायचं आणि जात मोठी करून घ्यायची आपण आपले गरीब. त्यातून मोठा संदेश जाणार आहे हे समजून घ्या. अगोदर मी काय सांगतोय ते की नेत्यांनी सुद्धा इथं जातीवाद बंद होणार आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आल्यामुळं ज्यांना वाटतं जातीवाद व्हावा, कारण सगळ्या पक्षात सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आल्यामुळं त्यांची जर सत्ता बनली, मी जर तर म्हणतोय, तर सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात आल्यामुळं आणि ते सामान्य लोकांना मोठं करणार आहेत, यामुळं जातीवाद एका दिवसात बंद होईल. कारण सगळ्या जातीचे तिथं बसल्यामुळे जातीवादाचाच विषय संपला आणि ज्याला काड्या करायला सांध आहे तिथं सांधच राहणार नाही. मग येणाऱ्या दिवसामध्ये प्रकाश आंबेडकर असतील किंवा ओवेसी अशाला तुम्ही निमंत्रण देणार किंवा त्यांचं निमंत्रण पॉझिटिव्ह विचार करणार आहात का? मी आत्ताच म्हणलो ना बाबा, ते मला ते जास्तीचं कळत नाही. एखादा तिकडंच रुसून बसून आम्हाला निमंत्रण नाही आलं. आपण सगळ्यांचं दुःख सारखं आहे, आपल्या सगळ्याच्या समाजाला न्याय पाहिजे. तुम्ही आंबेडकर साहेबांचं नाव घेतलं, त्यांना तर आजही मानतो आम्ही, उद्याही मानणार. ते सोबत असोत नसोत ते भाग वेगळा आहे राजकारणात, 100%. नाही, निमंत्रण हे विषय मला वेगळा वाटतो. कारण एक तर आपल्याला लक्षात येत नाही कोणाला दिलं पाहिजे काय. आपण स्वतःहून येणं, आपण स्वतःहून एकमेकाकडे या ना, एकमेकाकडे शब्द वापरतोय मी, आपण एकमेकाकडे स्वतःहून येणं, आपली जात मोठी होईल ना. जातीचा उद्देश जर डोळ्यासमोर असला, गोरगरिबांच्या लेकराचा डोळ्यासमोर जर उद्देश असला, तर माणूस कोणाच्याच निमंत्रणाची विचार नाही करत, धडक निघतो एकमेकाकडे. ही रिअल परिस्थिती मी बघितली. त्यामुळं निमंत्रण म्हणजे हे काय होतं, मग ते तिथंच आलं, राजकारणापाशी झालं, प्युअर राजकारणी बनल्यासारखं. समाजाचं हित होईल, गोरगरिबाचं हित होईल, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. काल संभाजीनगरला दादा तुम्ही महायुतीसोबतच महाविकास आघाडीला वर टीका केली. मग याचा अर्थ असंच जनतेनं गृहीत धरावं का की भविष्यामध्ये किंवा आता तुम्ही ते म्हणतात 20 तारखेनंतर आम्ही बसू, तर मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी आणि इतर नेते सगळे एकत्रित येऊन राजकारणात भाग घेतील का? नाही, आता घेतील का नाही ते त्यांचा प्रश्न आहे, पण माझं तरी म्हणणं आहे एकत्र या, परिवर्तन होईल. तुम्ही नाही आले, आम्ही पाडायला मोकळे आहेत. मी कुंकुनच डाव जाऊन देणार नाही. हो, आमच्या समाजावर अन्याय केला आम्ही सक्षम आहे, पण सगळे आले तर परिवर्तन होईल. तुमच्या जातीच्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळेल. तुम्ही सत्ता चालवणारे होणार, सत्तेत तुम्ही स्वतः जाताल, देणारे तुम्ही बनता. त्या सत्तेत तुम्ही गेला तर देणारे नाही बनू शकत तुम्ही, कारण ते त्यांच्या हिशोबानं चालवणार. आणि इथं गोरगरिबाची जर सत्ता झाली तर तुम्ही देणारे 100% बनू शकता. काल बच्चू कडूंनी पण तिसऱ्या आघाडीची मोड बांधणीची सुरुवात करण्याचे संकेत दिलेत. शेतकरी, शेतमजूर या सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करून एक मोठं आव्हान उभं करण्याचं त्यांचे संकेत आहेत. तर त्यांना सुद्धा तुम्ही आव्हान करणार का? मी आत्ताच सांगितलं ना, आता बच्चू भाऊ असतील किंवा शेट्टी साहेब असतील किंवा अनेक, आता हा का नाव घेतलं का असा परत गोळ होत, आणि काहीचे नाव मला माहित नसते किंवा ते. त्यामुळं सगळ्यांनी मनाने समजून घेतलं पाहिजे की ज्यांचं ज्यांचं समान दुःख आहे, किंवा आपले शेंडगे साहेब असतील किंवा अनेक काय लोक असतील, हे आता नाव घ्यायला लागलं मग एक तर सगळ्याचे घ्यायला पाहिजेत, नाही तर कुणाचेच नाही घ्यायला पाहिजे. त्यामुळं जे ज्यांचं सारखं दुःख आहे, त्यांचे ते पडळकर भाऊ सुद्धा आहेत दुसरे, आणि सांगा का नाव मग तुम्हीच आता मला घेतले तर जाता. तर त्यामुळे हे सगळे लोक जर एकत्र आले तर सगळ्याच्या समाजाला न्याय मिळेल. त्यांचे मला नेतृत्वच नाही करायचं बाबा, मी मराठा सेवक म्हणूनच मला नेतृत्वाची हवसच नाही पहिल्यापासून, आणि खुर्चीची बी नाही. माझं म्हणणं आहे, हे आपल्याला 70 वर्षापासून गोरगरीब जनतेला फसवतात. मग ओबीसी असन, सामान्य किंवा दलित बांधव असेल किंवा मुस्लिम बांधव असेल किंवा मराठा बांधव असेल, सामान्याचा कार्यक्रमच लावला यांनी 70 वर्षात. जर समाजाची तुम्हाला काळजी आहे तर नेत्याकडून उडीतात कशाला, पक्षाकडून कशाला उडीतात? हो ना, सगळ्यांचं सारखं दुःख आहे, ते सगळे एकत्र आहे. एकाच सीट नाहीच राज्यात, इतके जरी एकत्र राहिले एकाच सुद्धा. परंतु आता विचार वेगळे वेगळे कसे आहेत ते मला माहित नाही, कोणाचे कसे आहेत कोणाचे काय आहेत. आमंत्रणाची काय वाट बघायची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे, आले पाहिजेत, होऊन जाईल. काही परिवर्तन होऊ शकतं, अशक्य काहीच नाही हो. म्हणत होते मराठा एक होणार नाही,
कसं काय झालं? आरक्षण मिळत नाही, कसं काय मिळालं? अशक्य काहीच नाही. फक्त आपण इमानदार राहायला लागतं, निष्ठा ठेवायला लागते. आपल्यात सगळं संघर्ष अंगावर घेण्याची आपली तयारी ठेवायला लागते. सगळं काय होतं होणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.